सांगली शहरात जामवाडी येथील घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून चोरलेले 10 लाखांचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत। शहर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। योगेश अनिल जाधव वय वर्ष 36 राहणार कबाडे हॉस्पिटलजवळ कोल्हापूर रोड सांगली असं अटक केलेल्याचं नाव आहे। दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जामवाडी येथील अनिरुद्ध सूर्यवंशी यांचे घर फोडून दागिने लंपास करण्यात आले होते। यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते। पथक चोरट्यांचा शोध घेत होते आणि पथकातील संतोष गळवे गौतम कांबळे यांना एक जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आकाशवाणी केंद्रामागे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। पथकाने तेथे सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या बांगड्या सापडल्या आणि याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने जामवाडी येथील एका घरातून त्या चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून त्याच्याकडून 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा ग्रोप, 85 ग्रॅम वजनाच्या 6 बांगड्या, 15 ग्रॅम सोन्याची चैन असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाळे, गणेश कोळेकर, संदीप कुंभार, संदीप कोळी, दिग्विजय साळुंखे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे।